नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कॅनॉलच्या प्रवाहात वाहून गेलेल्या भोकर येथील 2 युवकांचा मृतदेह 3 दिवसानंतर सापडला। पैनगंगा प्रकल्पाच्या भोशी येथून वाहणाऱ्या कॅनॉलच्या प्रवाहात भोकर शहरातील 2 युवक वाहून गेले होते। त्यांची शोध मोहीम जीवरक्षक दल, पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ यांच्या वतीने चालू होती। अखेर तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह जितगिरी गावाजवळ मिळून आले। भोकर शहरातील शास्त्रीनगर येथील शेख रिजवान शेख शादुल वय 17 व नुमान बेग समीउल्ला बेग वय 18 हे दोन्ही युवक भोसी येथील कॅनॉलमध्ये पाणी पाहण्यासाठी 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गेले होते। अचानक पाण्याचा प्रचंड प्रवाह आल्यामुळे व पाण्याचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही, ते वाहून गेले। स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच शोध मोहिमेला सुरुवात केली, मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही। दुसऱ्या दिवशी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी जीवरक्षक दल नांदेड यांना पाचारण करून शोध मोहीम हाती घेतली होती। काही ग्रामस्थांच्या मदतीने देखील शोधाशोध करण्यात आली। महसूल प्रशासनाच्या वतीने देखील प्रयत्न करण्यात आले। अचानक पडलेला पाऊस आणि पाण्याचा प्रवाह यामुळे शोध कार्यात अडचण येत होती। दरम्यान 4 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। जितगिरी गावाजवळ सकाळी 8 वाजता एकाचा तर दुपारी 4 वाजता दुसरा मृतदेह सापडला। या कामी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम कराड, पोलीस कर्मचारी घुन्नर कंधारे, मंडळ निरीक्षक मगरे, तलाठी होंडे, सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल, चितगिरी ग्रामस्थ, नांदेड येथील जीवरक्षक दलाचे जवान यांनी परिश्रम घेतले। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।